थोड़ा सा विनायक क्रॉस होना सगळ्या सहकार्याने त्याला सहकार्य जे केलेलं आहे त्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आलं. अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये हा डहाणू फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं. हे आयोजन यानंतर त्यांचं खरोखर मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. अतिशय चांगल्या प्रकारचे स्टॉल त्या ठिकाणी ठेवलेले आहे. शिवरायांच्या माध्यमातून जास्तीत जास्त जे पुढे हत्यारं वापरली जायची, अवजारं वापरली जायची त्याची माहितीसुद्धा त्या ठिकाणी दिली. अनेक राज्यातले वेगवेगळ्या जिल्ह्यातले जे काही खाद्यपदार्थ आहे किंवा कपडे आहेत त्याचंसुद्धा स्टॉल्स ठेवलेले आहेत. म्हणजे 3 दिवस चालणारा हे फेस्टिवल फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि निश्चितपणे हे कौतुकास्पद. ग्रामीण भागात असे फेस्टिवल किती महत्त्वाचे आहेत? ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये हे फेस्टिवल महत्त्वाचे आहे कारण सर्वसामान्य लोक जे असतात ते आकर्षित होत असतात आणि त्या माध्यमातून एक उद्योजक निर्माण होत असतात. उद्योजकांचं जे साहित्य असतं त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोचतं आणि त्याला जास्तीत जास्त लोकांचा प्रतिसाद दिसतो. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये हे फेस्टिवल सातत्याने सर राजमाता जिजाऊच्या नावाने आपण बस सेवा सुरू करणार, काय उपक्रम आहे? 24 तारखेला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यामध्ये 3000 बसेस टाटाच्या माध्यमातून आम्ही घेतो आहोत आणि राजमाता जिजाऊ त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे आणि पुढल्या आठवड्यापासून सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही त्याचं लोकार्पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार. या विरोधासाठी विरोध केलेला आहे भरत राजपूतनी, त्याबद्दल काय बोलणार आपण? कोणाबद्दल काय कुठल्या चांगल्या गोष्टी, चांगल्या लोकांचीच नावं घ्यायची. सर नाशिकच्या अशोक खरात या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो जो आहे तो उद्धव ठाकरे असं काही बघा. आता कोणी आता माझ्यासमोर माझे हे पदाधिकारी आहे, कार्यकर्ते आहे, अजूनही काही लोक आहेत ते उभे आहेत. आता त्यांच्याबरोबर माझे फोटो आले म्हणून काय त्यांचा माझा संबंध असं काही नाही. लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पक्षाचे नेते म्हणून आम्ही फिरत असताना अनेक लोकांबरोबर फोटो काढावे लागतात, सेल्फी काढावे लागतात. त्यातला तो फोटो असेल म्हणजे त्यामुळे काय असं विशेष असं काहीच नाही. आणि प्रामुख्यानं डहाणूकरांना एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की डहाणूचं जे एस टी स्टँड गेल्या अनेक वर्षापासून अडगळीत पडलेलं होतं त्या एस टी डॅश स्टँडचा विकास करण्याचा निर्णय आमच्या महायुती सरकारनं आणि परिवहन खात्याने केलेला आहे. आणि भविष्यामध्ये म्हणजे ह्याच वर्षामध्ये पालघर जिल्ह्याला ज्या 200 बसेस आम्ही देणार आहोत त्यातल्या 25 बसेस दारूसाठी